हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि छान अशा व्लॉगमध्ये. तर स्पेशली आज आपण साडी या विषयावरती बोलणार आहोत. सोबत पार्टीवेअर साडी कशा सिलेक्ट करायच्या, सोबत माझ्याकडे जे साडीचं कलेक्शन आहे पार्टीवेअर साड्यांचं ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि काय होतं ॲक्च्युली की काही ट्रॅडिशनल किंवा लग्न समारंभ, काही ट्रॅडिशनल फंक्शन वगैरे असेल तर शक्यतो आपण लेडीज जे असतो त्या ट्रॅडिशनल लुक करतो आपण, म्हणजे काठपदर साडी वगैरे त्याच्यावरती जो पारंपरिक जो असतो तो सगळा आपण लुक करून घेतो त्याच्यावरती. आणि सोबत जर नाईट फंक्शन किंवा काही बड्डे वगैरे वेगळी काही पार्टीवेअर काही फंक्शन असेल नाईटचं वगैरे तर आपण पार्टीवेअर साडीज वगैरे घालतो. आणि शक्यतो बऱ्याच महिलांना बघा काठपदर साड्या आवडतात, तर काहींना पार्टीवेअर साडीज खूप आवडतात. तर माझ्याकडे जे पार्टीवेअर साड्यांचं कलेक्शन आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि तुम्ही नक्कीच हा व्लॉग कंटिन्यू करा. तर साधारणपणे माझ्याकडं भरपूर बऱ्याच अशा पार्टीवेअर साडीज आहेत आणि त्याच्यासोबत मी काठपदर साड्यांचं सुद्धा कलेक्शन तुम्हाला नेक्स्ट टाइम नक्की दाखवेलच. पण म्हटलं त्या अगोदर पार्टीवेअर साडीचं कलेक्शन दाखवावं, कारण की बऱ्याच महिलांना पार्टीवेअर साडीज भरपूर आवडतात. आणि त्याच्यासोबत वेगवेगळे कलर्ससुद्धा आहेत माझ्याकडं, जे की आपण म्हणजे नाईटला किंवा दिवसा काही फंक्शन असेल तर काही जण बघा दिवसासुद्धा पार्टीवेअर साडी घालतात, कारण की त्यांना आवडतं म्हणून. तर आज बघूया आपण पार्टीवेअर साडी. जेव्हा फ्रिलच्या साडीचा म्हणजे फ्रिलची साडी निघली होती ना, तेव्हा मी ही खरेदी केली होती फ्रिलची पार्टीवेअर साडी. तर त्याच्यामध्ये मी फ्रिलचाच ब्लाऊज शिवून घेतला होता, म्हणजे ब्लाऊज पीसचं फक्त कापड होतं, रेडीमेड ब्लाऊज पीस नव्हता त्याच्यामध्ये. पण असा बॉटल ग्रीनमध्ये हा कलर आहे बघा. आणि बॉटल ग्रीन कलर खूप छान दिसतो संध्याकाळच्या फंक्शनला, म्हणजे पार्टीवेअर फंक्शन जे असेल ना तर खूप सही दिसतो तो पार्टीवेअर कलर. आणि त्याच्यामध्ये मग मी फ्रिलचा ब्लाऊज शिवून घेतला होता बघा, अशा पद्धतीने बोटनेकमध्ये शिवला होता. आणि ही फ्रिलची तेव्हा पॅटर्न निघला होता तशा पद्धतीने मी फ्रिलची साडी खरेदी केली होती. आणि त्याच्यानंतर खूप वेळा घातली म्हणजे ही साडी. आणि आता सध्यामध्ये काय घालणं झालं नाही, तर खूप भारी दिसते. बॉटल ग्रीन कलर हा एक म्हणजे कॉमन कलर आहे की जो पार्टीवेअर साडीजमध्ये आपण नॉर्मली घेतोच नेहमी. आणि सोबत फेंट कलर म्हणजे असतात ना, जे की नॉन ट्रान्सपरंट किंवा सेमी ट्रान्सपरंट असे जे कलर असतात ते पार्टीवेअर साडीमध्ये ते सुद्धा खूप छान दिसतात. सोबत म्हणजे पार्टीवेअर साडीमध्ये सुद्धा खूप पॅटर्न आहे, फ्रिलचा पॅटर्न किंवा वेगळं काही डिझाईन असेल तसा पॅटर्न किंवा प्लेन साडीचा पॅटर्न हे सुद्धा पार्टीवेअर साडीमध्येच मोडतं. तर तशाच पद्धतीने दुसरी एक साडी आहे बघा, प्लेनमध्येच आहे, पूर्णपणे पिंक कलर आहे बघा, मॅजेंटा टाईप कलर आहे, अशा टाईपमध्ये प्लेन कलर आहे. आणि याच्यावरती मी फॅन्सी ब्लॅक कलरचा ब्लाऊज शिवला आहे, एकदम प्लेन ब्लॅकमध्ये शिवलेला आहे. आणि संध्याकाळच्या फंक्शनला तर ना खूप छान दिसतो, म्हणजे हे कॉमन कलर आहे बघा, मॅजेंटा टाईप पिंकिशमध्ये. तर ही मी प्रीवेडिंगच्या वेळेस घेतलेली साडी होती आणि खूप स्वस्त आणि मस्त लागली मला ही साडी मेन म्हणजे. आणि याच्यावरती ब्लॅक कलरचा ब्लाऊज, म्हणजे अपोजिट कॉम्बिनेशन जे असतं ना ते छान दिसतं, कारण की याचा कलर पिंक आहे त्यामुळं अपोजिट कॉम्बिनेशन छान दिसतं अशा पद्धतीने. त्याच्यानंतर मग पर्पलमध्ये कलर घेतला होता हा, म्हणजे ही माझी पहिल्या सणाची साडी आहे, पार्टीवेअर टाईपमध्येच आहे. ती दिवसासुद्धा घालायला खूप छान दिसते. आणि सोबत संध्याकाळचं जेव्हा फंक्शन अशा पद्धतीमध्ये बघा, छोटं छोटं त्याच्यामध्ये वर्क आहे, छोटंसं असं टिकली वर्क. आणि खूप छान दिसते हे संध्याकाळच्या फंक्शनला. दिवसा जरी घातली ना तुम्ही फंक्शनमध्ये तरी खूप सुंदर दिसणार. आणि हा पर्पल कलर आहे, तो दिवसासुद्धा छान दिसतो आणि संध्याकाळच्या फंक्शनला सुद्धा खूप भारी दिसतो. वेगळ्या टाईपमध्ये आहे जरा ही साडी आणि खूप भारी वाटते संध्याकाळच्या फंक्शनला तर जास्त करून. आणि अशा साड्यांचं ना फुल पिन वगैरे केलं तुम्ही तर खूप भारी दिसतं बरं का. त्याच्यानंतर मग दुसरी साडी ग्रीनमध्येच आहे, पार्टीवेअरमध्येच आहे, तशाच टाईपमधून आहे बघा, अशा पद्धतीनं ग्रीनमध्ये. ही साडी मला बहिणीने घेतलेली आहे, पार्टीवेअरमध्येच आहे, सगळे डॉट डॉट आहेत बघा असे छोटे छोटे. आणि इतके छान ते चमकतात ना संध्याकाळच्या फंक्शनला, ही साडी ना एकच नंबर दिसते, खूप सुंदर चमकतात बघा अशा पद्धतीने. ग्रीनमध्ये कलर आहे आणि त्याचा असा काठाला आरशी डिझाईन आहे अशा प्रकारमध्ये. ह्याची सुद्धा फुल पिन खूप छान दिसते. सोबत ही एक साडी आहे, ही साडी म्हणजे आपण ट्रॅडिशनल लुकवरती सुद्धा करू शकतो किंवा म्हणजे असं काही फंक्शन वगैरे असेल तर ट्रॅडिशनल लुकसुद्धा होतो. आणि सोबत फुल पिनमध्ये पार्टीवेअर साडीमध्ये संध्याकाळच्या फंक्शनला खूप छान दिसते, कारण की याचा कलर कसा आहे, फिरता कलर आहे, फिरता म्हणजे मोरपंखीमध्ये फिरत्या कलरमध्ये चमक आहे, म्हणजे गोल्डन आणि मोरपंखी मिक्स आहे अशा पद्धतीने. तर खूप छान दिसते ही साडीसुद्धा. आणि याचा ब्लाऊज म्हणजे मी सिम्पलच शिवलेला आहे की दोन्हीवरती मॅचिंग होईल अशा पद्धतीने बघा, दोन्हीवरतीही मॅचिंग होईल तो, म्हणजे पार्टीवेअर लुक केला तरी. ही साडी मी खूप वेळा घातलेली आहे आणि ह्याची फुल पिनसुद्धा खूप छान दिसते, जे की म्हणजे काय ट्रान्सपरंट वगैरे असं दिसण्याचा प्रश्न येत नाही अशा पद्धतीने फिरत्या कलरमध्ये. आणि त्याच्यासोबत ही एक साडी आहे, जी की एक पार्टीवेअर साडी आहे,
त्यांनी मला पाडव्यासाठी घेतली होती ही साडी, दिवाळीचा पाडवा जो असतो त्यावेळेस ही साडी घेतली होती आणि खूप छान कलर आहे, असं शायनी लुक देतं बघा. म्हणजे टिश्यू सिल्क सारखी आहे पण जास्त फुगत नाही ही साडी, अशी चमक आहे त्याच्यामध्ये सुद्धा गोल्डन वगैरे. आणि ही साडी ना तुम्ही दिवसा जरी घातली ना तरी खूप छान दिसते आणि सोबत संध्याकाळच्या फंक्शनला सुद्धा बाहेर दिसते. पण मी शक्यतो दिवसाच्या फंक्शनला ही साडी घातलेली आहे, संध्याकाळच्या फंक्शनला काही योग आला नाही साडी घालण्याचा. तर खूप सुंदर दिसते ही साडी, एकदम रिच लुक देते बघा. आणि सध्या म्हणजे या साड्यांची क्रेज खूप आहे ह्या कलरमध्ये वगैरे, पार्टीवेअरमध्ये साडी तर खूप सही लुक देते. आणि याच्यावरती मग मी ब्लाऊज सिम्पलमध्ये म्हणजे रेडीमेड होता तर सिम्पलमध्ये शिवलेला आहे, बलून स्लीव्ज वगैरे. आणि म्हणजे अगोदरच त्याचं मेजरमेंट आणि सोबत अशा प्रकारचं डिझाईन आहे. अजून एक दुसरी साडी आहे जी की म्हणजे पर्पल पण म्हणता येणार नाही आणि अशा पद्धतीने बघा, हा कलर वेगळाच आहे, डार्क कलरमध्येच आहे, असा चॉकलेटी प्लस कॉफी कलर अशा म्हणजे मिक्समध्ये आहे बघा. तर ही पण एक पार्टीवेअर साडी, खूप छान, खूप सही वाटणारी ही साडी. अशा प्रकारचं डिझाईन व्हायला आणि पूर्ण प्लेन साडी आहे, पूर्णपणे प्लेन आहे आणि डिरेक्टली पदरालाच डिझाईन आहे त्याला. आणि ब्लाऊज पीससुद्धा एकदम पूर्णपणे वेगळा आहे, म्हणजे कापड त्याचं वेगळं आहे आणि डिझाईन अशा पद्धतीने इथे. म्हणजे ही साडी आपण दिवसासुद्धा घालू शकतो आणि एकदम छोटी छोटी बघा शाईन आहे त्याच्यामध्ये, चमक आहे एकदम बारीक अशी चमक आहे याच्यामध्ये आणि खूप सही दिसते ही साडी घातल्यावरती. म्हणजे मी अजून घातलेलं नाही आहे पण फंक्शन वाईज मी घालणार आहे. अजून ही एक आहे ऑफ व्हाईटमध्ये म्हणता येईल बघा, हा एक कलर आहे आणि ही एकदम छान वाटते घातल्यावरती साडी. अशा पद्धतीने ऑफ व्हाईटमध्ये ही साडी खूप सिंपल सोबर जर तुम्हाला लुक करायचं असेल तर त्याच्यामध्ये बघा हा कलर एक नंबर दिसतो. जर सिंपल सोबर लुक करायचं असेल तर ही साडी एकदम बेटर ठरते. म्हणजे हा कलर वगैरे स्टँडर्ड दिसतो दिसायला सुद्धा. आणि अशा प्रकारचं डिझाईन आहे बघा, त्याला वेगळ्या प्रकारची अशी लेस आहे, गोलाकार पद्धतीची लेस आहे, अगोदरच त्याच्यामध्ये डिझाईन केलेलं आहे तसं. आणि याची फुल पिन सुद्धा खूप छान दिसते. याचा मी बलून स्लीव्हच हाफ स्लीव्हमध्येच बलून स्लीव्ह शिवलेले आहे त्याच्या आणि एकदम मॅचिंग टू मॅचिंग आहे, म्हणजे ट्रान्सपरंट वगैरे एवढं काही दिसत नाही आहे. आणि कापडसुद्धा एकदम हलकं फुलकं आहे वगैरे. आणि आपण जेव्हा काठपदरी साड्या घालतो ना तेव्हा काय होतं की म्हणजे साडी आपण कपडे जेव्हा साड्या किंवा ड्रेसेस काही खरेदी करतो तेव्हा आपण ना ते कम्फर्टेबल आहे का याचा विचार करायचा असतो. कारण की आपण नेहमी साडी वगैरे घेताना म्हणजे पैशांकडे बघून वगैरे घेतो, पण तुम्ही 5 साड्या घेण्यापेक्षा एकच साडी घ्या पण ती चांगली घ्या अशा पद्धतीने. आणि म्हणजे ह्या ज्या पार्टीवेअर साड्या असतात ना त्या अजिबात न टोचणाऱ्या असतात. म्हणजे काठपदर साड्या बघा काहीतरी आपल्याला फुगतात, बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो की साड्या फुगतात, नीट घालता येत नाही. आणि म्हणजे तसं पार्टीवर साड्यात ना एकदम छान बसतात अंगावरती सुद्धा आणि त्यांनी फिगर सुद्धा छान दिसते, फुगत नाही अजिबात आणि एकदम कम्फर्टेबल वाटतं पार्टीवर साड्यांनी सुद्धा. हँडल करायला सुद्धा एकदम सोप्या जातात, त्यामुळे पार्टीवेअर साडीज भरपूर जणींना आवडतात आणि म्हणजे मला सुद्धा पार्टीवेअर साडी खूप आवडते. आता अजून एक दाखवते मी, म्हणजे पार्टीवेअर नाही म्हणता येणार त्याला, कॉटनमध्ये म्हणजे ही की म्हणजे प्रोफेशनलमध्ये मोडते ही साडी कॉटनमध्ये. तर खूप छान आहे, असा फेंट ऑरेंज कलर आहे बघा अशा पद्धतीने. पण त्याच्यामधली ही जी डिझाईन आहे ना एकदम फेंट ऑरेंज कलर आहे कॉटनमध्ये. पण ही साडी तुम्ही ना म्हणजे एरवी कुठे गावाला जाताना किंवा काही दिवसाचं फंक्शन असेल ना तेव्हा सुद्धा ही साडी तुम्ही वेअर करू शकता, एकदम स्टँडर्ड लुक देते ही साडी. सोबत सिल्वर कलरची त्याच्यामध्ये जी डिझाईन आहे ना ती तर ती म्हणजे बघा छान अशी चमकते, म्हणजे अशी सोबर चमकते म्हणतो ना आपण, म्हणजे एकदम म्हणजे अशी सोबर चमकते, त्यामुळे खूप छान वाटतं. आणि याची फुल पिन सुद्धा बघा खूप मस्त दिसते अशा पद्धतीने. ह्याची फुल पिन किंवा हाफ पिन जरी तुम्ही केली तरी खूप छान दिसते. म्हणजे ही सिल्वर डिझाईन त्याच्यामध्ये थोडीशी अशी बुट्ट्यांमध्ये बघा थोडी चमक आहे. सोबत म्हणजे ही आपण पार्टीवेअर किंवा संध्याकाळच्या फंक्शनला सुद्धा खूप उठून दिसणारी साडी आहे ही. आणि एरवी सुद्धा खूप घातली तर खूप छान दिसते बघा, एकदम स्टँडर्ड वाटतं अशा पद्धतीने घातल्यावरती. ह्याच्यावरती आपण कॉलरचा किंवा सोबत बोटनेक वगैरे किंवा वेगळ्या डिझाईनमध्ये जरी ब्लाऊज शिवले तरी खूप छान वाटतं. आणि याच्यावरती आपण ट्रॅडिशनल लुक जरी केलं ना तर एकदमच सही दिसतं. तुम्ही नक्कीच म्हणजे अशा पद्धतीने ही साडी वेअर करून ट्रॅडिशनल लुक करून बघा, खूप भारी दिसतं. त्याच्यासोबत ही एक पिंक कलरमध्ये साडी आहे, म्हणजे मॅजेंटामध्येच आहे, पण ही कॉटन प्लस रेऑन टाईप साडी आहे बघा अशा पद्धतीने. इथे एक असा काठ आहे, इथे छोटासा काठ आहे. पण ही साडी आपण दोन्ही म्हणजे यूज करू शकतो, जे की आपण दिवसासुद्धा आणि संध्याकाळचं सुद्धा यूज करू शकतो. गोल्डनमध्ये काठपदर आहे आणि साडीला असे लटकन आहेत. सोबत याची फुल पिन सुद्धा खूप छान दिसते. म्हणजे काही लेडीजला काय
ह्याची फुल पिनसुद्धा खूप छान दिसते. म्हणजे काही वेळेसला काय वाटतं की पार्टीवेअर साडी घालायला तर आवडते, पण जी आपण फुल पिन केल्यावरती वगैरे ट्रान्सपरंट दिसते तशा पद्धतीमध्ये नको. तर तुम्ही या पद्धतीमध्ये म्हणजे या पद्धतीच्या साड्या घेतल्या अशा प्रकारामध्ये, तर तुम्हाला याची फुल पिनसुद्धा केल्यावरती खूप छान दिसते बघा. नक्कीच तुम्ही म्हणजे अशा पद्धतीच्या ट्राय करून बघा साड्या ह्या. आणि आपण जेव्हा म्हणजे पार्टीवेअर साडी म्हणजे घालतो, म्हणजे आपण जेव्हा पार्टीवेअर साडी घालतो तेव्हा ती योग्य पद्धतीने विअर वगैरे केली तर त्याच्यावरती सिंपल लुकच छान दिसतो. म्हणजे जास्त काही हेवी लुक करण्याची सुद्धा गरज पडत नाही. आणि पार्टीवेअर साड्यांचं जे कलेक्शन होतं माझ्याकडचं ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तुम्हाला यामधली कोणती साडी आवडली ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि नेक्स्ट टाइम मी तुम्हाला नक्कीच काय परत साड्यांचं कलेक्शन वगैरे माझ्याकडचं दाखवेलच. याच्याकडच्या म्हणजे याच्यामधल्या मी बऱ्याचशा साड्या घातलेल्या सुद्धा नाही आहेत, म्हणजे घडीसुद्धा मोडलेली नाही आहे. पण त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर आणि शेड, म्हणजे कलर जरी एक असला तरी माझ्याकडे पॅटर्न खूप वेगळे आहेत साड्यांचे पार्टीवेअरमध्ये सुद्धा. आणि त्याच्यासोबत कलरसुद्धा म्हणजे डार्क फेंट किंवा दिवसा साडी किंवा दोन्ही लुक, समजा डेज आणि नाईटचं जरी फंक्शन असेल तर दोन्ही वेळेस ते साडी छान असं लुक देणारे अशा पद्धतीमध्ये मी साड्या सिलेक्ट केलेल्या आहेत. आणि मी साड्या अशा सिलेक्ट केल्यात की जे डेजचं फंक्शन असो किंवा नाईटचं फंक्शन असो ते दोन्हीसाठी खूप छान दिसणारे. सोबत आपण त्यातल्या काही साड्या बघा ट्रॅडिशनल लुकसुद्धा आपण करू शकतो त्यावरती. आणि एकदम कम्फर्टेबल सॉफ्ट कलर जरी एकसारखे असतील तरी पण त्याच्यामध्ये म्हणजे त्या डिझाईनमध्ये वगैरे खूप डिफरन्स आहे बघा. आणि तुम्हाला माझं हे साड्यांचं कलेक्शन कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटूयात अशाच काही नवीन इंटरेस्टिंग गोष्टी कसं पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नक्कीच आपल्या चॅनल बघा आणि आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्यापैकी कोणी नवीन जर असेल आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर नक्कीच आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथून मागचे सगळे जे ब्लॉग आहेत ते नक्कीच बघा. आणि चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. चलो बाय.